नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र उत्सव। घटस्थापनेच्या दिवशी मंदिरामध्ये सुंदर असा घट स्थापन करण्यात येतो आणि खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाला सुरुवात होते। या उत्सवासाठी वाडीतील ग्रामस्थ, महिला भगिनी सर्व एकत्र येऊन मंदिराची साफसफाई, त्यानंतर सजावट असेल इत्यादी कामे पार पाडली जातात आणि त्यानंतर घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत या ठिकाणी सुंदर असा नवरात्र उत्सव संपन्न होतो। मग सायंकाळी आरती झाल्यानंतर इथे गरबा आणि दांडिया देखील सुंदररित्या संपन्न होतो। तर मंडळी, वर्षानुवर्षाची ही परंपरा गेली 25 वर्षे अशीच अविरतपणे चालू आहे। तर मंडळी, वाडीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या ठिकाणी गरबा खेळतात। तर इथे बघताय तुम्ही, पारंपरिक पद्धतीने हा गरबा खेळला जातोय। बेंजोच्या तालावरती इथे सर्व वाडीतील ग्रामस्थ गरब्याचा आनंद घेताना तुम्हाला दिसतील। 2000 साली या महालक्ष्मी मंदिराची स्थापना झाली आणि त्यानंतर या मंदिरामध्ये विविध सण, उत्सव, समारंभ ग्रामस्थांच्या संकल्पनेतून, नियोजनातून संपन्न होत असतात। तर मंडळी, यावर्षी देखील नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। तर इथे तुम्ही पाहताय की वाडीतील सर्व ग्रामस्थ या गरब्याचा आनंद घेत आहेत। मंडळी, तुम्ही देखील या नवरात्र उत्सवामध्ये येऊन गरब्याचा किंवा दांडियाचा आनंद घेऊ शकता। अतिशय सुंदररित्या इथे मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाई देखील सुंदररित्या करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी हा नवरात्र उत्सव संपन्न होत असतो। तर मंडळी, इथे तुम्ही पाहताय सर्व भाविक भक्त, वाडीतील ग्रामस्थ गरब्याचा आनंद घेत आहेत। या बेंजोच्या तालावरती गरब्याचा फेर धरला आहे। गरबा झाल्यानंतर इथे दांडिया देखील संपन्न होतात। तर मंडळी, इकडे बघताय की तुम्ही वाडीतीलच मुलं इथे बेंजो वाजवताना दिसतील। या बेंजोच्या तालावरती सर्व वाडीतील ग्रामस्थ हा गरब्याचा आनंद लुटतात आणि असा हा नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा केला जातो।